मी एवढी जास्त इन्व्हॉल्व्ड होते ना त्या कॅरेक्टरमध्ये, की मी कॅरेक्टर घरी घेऊन यायचं अगं. बऱ्याचदा असं व्हायचं, की मी घरी आले आणि नवऱ्याला म्हणते, की "धनी आज चपाती खाणार का? भाकरी खाणार?" आणि त्याचं असं व्हायचं, "बाळा तू बरी आहेस ना?" आणि आय यूज्ड टू ब्रेक द कॅरेक्टर देअर. सो द स्टोरी इज ऑल अबाउट गावाकडची एक मुलगी आहे, जे माझं कॅरेक्टर आहे. ती एका शहरातल्या रिच बिझनेसमॅनच्या प्रेमात पडते. ओके. आणि मग जगभराचा विरोध असताना त्या दोघांची होणारी घालमेल, त्या दोघांची होणारी खदबद या अराउंड ती पूर्ण फिल्म फिरते. आय गेस एव्हरीवन वुड अग्री. म्हणजे आपल्याकडच्या गावांमध्ये जी शूट करण्यात मजा आहे ना, ती नाही गं कोणत्या फॉरेन लोकेशनवरती एवढी मजा तर म्हणजे मी तरी नाही केली आहे. माझी प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. म्हणजे मी ते कॅरेक्टर डे टू डे लाईफमध्ये जगते. फॉर एक्झाम्पल आता टीव्हीचा रिमोट खराब झाला, तर ती कशी रिॲक्ट करेल? की ती असं करून रिॲक्ट करेल, की ती कोणाची हेल्प मागायला जाईल किंवा बँकेचं पासबुक हरवलं समजा. त्या सिच्युएशनमध्ये ती काय रिॲक्ट करेल? दॅट इज माय प्रोसेस. माझ्या कॅरेक्टरची गंमत अशी आहे, की शी हॅज अ व्हेरी कॉम्प्लेक्स इमोशन्स. म्हणजे ती हसता-हसता अचानकपणे रडायला लागते. अशी बोलता-बोलता अचानकपणे शांत होते. सो इंटरव्हलपर्यंत ना तू बघशील खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे कळतच नाही ऑडियन्सला, की आता ही नेक्स्ट मोमेंटला करणार काय ना? रायटरची इमॅजिनेशन आणि डिरेक्टरचं जे विजन आहे, त्याच्या एक पैसा पलीकडे जाऊन जेव्हा ॲक्टर डेडिकेशन देतात ना, तेव्हा त्या कॅरेक्टरचे जे इमोशन्स आहेत ना, मी तुला सांगते स्क्रीनवरून डायरेक्ट इथे जातात गं ऑडियन्सच्या. एवढे सीनियर ॲक्टर असून सुद्धा त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना जे कम्फर्टेबल केलंय ना सेटवरती आणि त्यांनी सगळ्यांची कामं पाहिलेली होती. ही स्पोक अबाउट दॅट आणि मग नंतर एवढी छान मैत्री झालेली ना, आम्ही प्रँक पण केलेत अगं एकमेकांसोबत भरपूर. आणि माझं असं झालेलं यार उगाच नाही ना, ते ग्रेट आहे तेवढे.